19 एप्रिल 2026 या दिवशी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला गेलेला आहे. या दिवशी केलेल्या विशेष सेवा, पूजा जे पण काय असेल ते विशेष फलदायक असतं बघा. जास्त करून ह्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करू शकतो, कोणत्या सेवा करू शकतो, याविषयी आपण आजच्या व्हिडिओमार्फत माहिती घेणार आहोत बघा. तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीया हा खूप महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे बघा. ज्या घरामध्ये अक्षय तृतीया दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सोबत सेवा उपासना केली जाते, त्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता पडत नाही. अक्षय कलश आपल्याला कसा भरायचा आहे अक्षय तृतीये दिवशी, तर ह्याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. अक्षय तृतीया हा दिवस जो असतो बघा, तो आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. आपण ह्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये सेवा करत असतो बघा. या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे पण पितृदोष असतात ते नष्ट व्हावे आणि आपल्यावर आपल्या पितरांची कृपादृष्टी मिळावी, पित्र आपल्यावर खुश व्हावे, प्रसन्न व्हावे, यासाठी सुद्धा आपण या अक्षय तृतीया दिवशी पितरांची सुद्धा घरामध्ये सेवा करतो. ज्या घरामध्ये अक्षय कलश भरला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी माता निरंतर वास करते. लक्ष्मी माता त्या घरामध्ये अखंड वास करते. त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेचे कृपाशीर्वाद त्या घरामध्ये राहते आणि त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी मातेचा वास राहतो. यासाठी प्रत्येक भक्तानं आपल्या घरामध्ये अक्षय मंगल कलश हा नक्कीच भरावा. आता अक्षय कलश कसा भरायचा असतो बघा, तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते की हा जो कलश असतो, आता काही व्यक्तींच्या घरी बघा अक्षय कलश हा जास्त करून भरला जात नाही अक्षय तृतीये दिवशी, कारण त्यांच्या घरी परंपरा नसते. पण तुम्ही तुमच्या घरी जर तुमची इच्छा असेल तर नक्की भरू शकता, कारण ही जी सेवा आपल्या घरामध्ये होते ना, ती सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये सेवा केली जाते. आणि तुम्ही जर तुमच्या घरामध्ये जर अक्षय मंगल कलश हा जर भरला, अगदी साधा सोप्पा आहे बघा. अगदी साध्या वस्तू आहेत ज्या लक्ष्मी मातेला आकर्षित करतात, लक्ष्मी मातेच्या आवडीच्या वस्तू आहेत. त्या वस्तू आपल्याला फक्त ह्या अक्षय मंगल कलशमध्ये भरण्यासाठी लागणार आहेत बघा. अगदी साध्या सोप्या वस्तू आहेत, जास्त सुद्धा आपल्याला खर्च नाही. तर प्रत्येक व्यक्तीनं बघा आपल्या घरामध्ये अक्षय मंगल कलश नक्कीच भरा. तुम्हाला सर्वांना सांगते की ज्या घरामध्ये ही सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं. त्या घरामध्ये कष्ट करून आणलेला जो पण पैसा असतो तो पुरवठ येतो. पैशाची जर तुमच्या घरामध्ये चणचण असेल तर ती सुद्धा दूर होते. तुमच्या घरातील दारिद्र्यता दूर होते, गरिबी दूर होते आणि एक माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये निरंतर वास करत असते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माता लक्ष्मीला काही वस्तू अशा खूप आवडीच्या वस्तू असतात आणि त्या आकर्षित करत असतात. आणि तुम्हाला हेही माहिती आहे की पैसाच आकर्षित करत असतो बघा. यासाठी आपल्या घरामध्ये आपल्याला अक्षय मंगल कलश हा भरा. आता अक्षय कलश हा कोण भरू शकतो घरामध्ये? प्रत्येक व्यक्ती भरू शकते. त्या घरातले दादा असतील तर ते भरू शकतात, तीही सेवा करू शकतात. त्या घरातली महिला करू शकते, त्या घरातली मुलगी करू शकते. त्या घरामध्ये जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं जरी हा अक्षय कलश जरी भरला आपल्या घरामध्ये अक्षय तृतीये दिवशी तरी सुद्धा चालेल. तुम्हाला आता सांगते की ही सेवा किंवा हे जे आपण करणार ते अक्षय तृतीया दिवशी कधी करायचं, तर बघा जास्त शक्य जर झालं तर तुम्ही सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर 10 किंवा 10:30 पर्यंत अक्षय कलश हा घरामध्ये भरून घ्या. आणि जरी तुम्हाला सकाळी शक्य नाही झालं तर तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल, संध्याकाळी 6 वाजता जरी भरला, 5 वाजता भरला, दुपारी 3:30 वाजता भरला, दुपारी 1:30 वाजता भरला तरीसुद्धा चालेल, कारण सकाळी आपल्या घरामध्ये खूप धावपळ असते. आणि त्याचबरोबर बघा आपल्याला त्या दिवशी पितरांची सुद्धा सेवा उपासना करायची असते. तर त्यासाठी सकाळी खूप गडबड असते. जर तुम्हाला सकाळी जरी शक्य झालं नाही तर तुम्ही दुपारी किंवा सायंकाळी 4-5 वाजता सुद्धा हा कलश आपल्या घरामध्ये भरू शकता, कारण दिवस हा जो आहे तो अक्षय तृतीयेचाच दिवस आहे पूर्णपणे. तर आता कलश हा जेव्हा भरतो त्याच्यानंतर तो आपल्याला सिद्ध करायचा असतो. असं नाही की तो भरून नुसता आपण ठेवायचा आहे का, तर असं नाही. तर त्याच्यावरती आपल्याला सेवा करायची आहेत, मंत्रपठण करायचे आहेत आणि तो सिद्ध करायचा असतो बघा. जेणेकरून ज्या घरामध्ये ह्या सेवा होतात तिथं लक्ष्मी माता आकर्षली जाते. तिचे जे मंत्र उच्चारतो आपण, तिचे जे स्तोत्र पठण करतो त्यावेळी लक्ष्मी माता त्या घरामध्ये आकर्षले जाते. तिच्या कानावरती लक्ष्मी मातेचे हे शब्द पडत असतात आणि त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचं आगमन होते साक्षात. यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये अक्षय कलश हा भरायचा असतो बघा अक्षय तृतीये दिवशी. तर त्या दिवशी आपल्याला अक्षय कलश भरत असताना काय करायचं, प्रथम तर बघा देवघरामधली पहिल्यांदा आपल्याला देवपूजा वगैरे सर्व करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला अक्षय कलश हा भरायचा असतो.
तुमच्या देवघरामध्ये जर जागा असेल बघा, जागा असेल देवघरामध्येच, तर तुम्ही देवघरामध्ये सुद्धा अक्षय कलश भरून ठेवू शकता. आणि नसेल देवघरामध्ये जागा, तर तुम्ही एखाद्या ठिकाणी जिथं तुम्हाला जागा आहे की बाबा बेडरूम आहे, पण ती जागा पवित्र पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्ही हा कलश भरून ठेवणार आहे, ती जागा फक्त पवित्र पाहिजे. त्या ठिकाणी जरी तुम्ही भरून ठेवला तरी सुद्धा चालेल. त्याशिवाय बघा, देवघराच्या शेजारी जर जागा आहे जिथं आपण पूजा मांडणी करतो, आणि देवघराच्या शेजारी प्रत्येकाच्या थोडी तरी जागा असते बघा, जास्त सुद्धा जागा लागत नाही, थोडीशी जागा लागते. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, तर जेव्हा तुम्ही अक्षय कलश भरणार आहात म्हणजे ज्या वेळेला, त्यावेळेला पहिल्यांदा दिवा धूप आरती सर्व देवाऱ्यामध्ये लावून घ्यायचं. तुमच्या घरामध्ये जो चौरंग असतो बघा, ज्याच्यावरती आपण पूजा मांडणी करतो, तो चौरंग घ्या. नसेल तर पाट जरी घेतला तरी सुद्धा चालेल. जिथं आपण अक्षय मंगल कलश भरून ठेवणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला तो चौरंग पाट ठेवायचा आहे. तो स्वच्छ वगैरे धुवून वगैरे आधी आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला लाल कलरचं वस्त्र अंथरायचं आहे. आणि तुमच्या घरामध्ये बघा, आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा एकत्र प्रतिमा असलेला फोटो पाहिजे. आपल्या देवघरामध्ये तरी पाहिजे किंवा आपल्याकडं तरी हवा येतो. तर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही एक काम करा, अक्षय तृतीये दिवशी तुम्ही जर माझा व्हिडिओ आदल्या दिवशी बघितला असेल किंवा त्या दिवशीच जरी बघितला असेल, तर तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणावरनी एक छोटासा फोटो घरी घेऊन या. कारण कसं असतं, जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते ना, तिथं माता लक्ष्मी ही नक्कीच येत असते. आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, कारण आपण भगवान विष्णूंची सेवा उपासना केली असते. यासाठी तुम्हाला ती प्रतिमा तुमच्या घरामध्ये पाहिजे. तर आता जिथं आपण चौरंगावरती वस्त्र अंथरलंय तिथं ती प्रतिमा ठेवून द्यायची मध्यभागी आपल्याला बघा. आणि त्यानंतर काय करायचं, तर तांब्याचा जो कलश असतो बघा, तो आपण घ्यायचा आहे पूजेमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला अक्षय कलश भरून ठेवायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये तांब्याचा कलश जर नसेल, तर तुमच्या घरामध्ये संक्रांतीचे छोटे छोटे मटके असतात बघा, जे आपण संक्रांतीमध्ये वापरलेले असतात, त्यातलं एखादं छोटं मटकं जरी तुम्ही घेतलं बघा आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि त्याला जरी तुम्ही हळदीचा पूर्ण रंगवायचं, पूर्ण हळदी म्हणजे पिवळ्या कलरचं ते करून घ्यायचं. आणि त्याची जरी त्याच्यामध्ये जरी तुम्ही कलश अक्षय पात्र भरलं तरी सुद्धा चालू शकतं. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा वस्त्रावर थोडंसं तांदूळ टाकून घ्यायचं. जो तांब्याचा तांब्या असतो म्हणजेच जो कलश आहे, त्या कलशाला 5 बोटं हळदी कुंकवाची ओढून घ्यायची आहेत. त्या कलशामध्ये आपल्याला 2 किंवा 1.5 वाटी तांदूळ टाकायचे आहेत. पांढरे अख्खे तांदूळ टाकायचे, तुकडा तांदूळ टाकायचं नाही. आणि हे तांदूळ टाकल्यानंतर हा कलश आपल्याला त्या वस्त्रावरती ठेवून द्यायचा आहे. कलश ठेवून दिल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 हळकुंडी, छोटे छोटे जे हळकुंडी असतात बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पिवळ्या रंगाची हळकुंडी असतात, तर ती 2 संख्येमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला कवड्या टाकायच्यात बघा. जर तुमच्या पिवळ्या रंगाच्या कवड्या असतील तर तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या 11 संख्येमध्ये अक्षय पात्रामध्ये ठेवायच्या आहेत. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाच्या कवड्या नसतील, पांढऱ्या रंगाच्या असतील, तर पांढऱ्या रंगाच्या कवड्या तुम्ही थोडीशी हळद टाकून पिवळ्या रंगाच्या बनवा आणि त्या 11 संख्येमध्ये ह्याच्यामध्ये टाकून द्या. असं तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता, तर ह्याच्यामध्ये आपल्याला 11 अखंड लवंगा टाकायच्या आहेत. तुमच्या घरामध्ये ज्या लवंगा असतात, तुटलेल्या घ्यायच्या नाही तर अख्ख्या घ्यायच्या, 11 संख्येमध्ये टाकू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गोमती चक्रसुद्धा तुमच्याकडे जर असेल ते सुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लाल गुंजा टाकायचा आहे बघा. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला तुमच्या घरामध्ये जी इलायची असते बघा, म्हणजेच वेलची म्हणतो आपण त्यांना, तर ती 11 संख्येमध्ये या अक्षय पात्रामध्ये टाकून द्यायची आहे. आणि त्यानंतर आता सर्व पदार्थ, ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्व वस्तू तुम्ही याच्यामध्ये टाकल्या, कारण ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात बघा. यानंतर काय करायचं, तर आपल्या घरामध्ये जर सोन्याची अंगठी असेल, सोन्याचं एखादी वस्तू असेल, मणी असेल, काही जरी तुमच्याकडे सोन्याचं असेल किंवा सोन्याचं नसेल, चांदीचं आहे तुमच्याकडं काही सुद्धा, तार असेल, काही पण असू दे, ते तुम्ही ह्या अक्षय पात्रामध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर शेवटची जी वस्तू आहे, वस्तू म्हणता येणार ही साक्षात लक्ष्मी आहे बघा. हे सर्व वस्तू मी तुम्हाला सांगितल्या पहिल्यांदा त्या लक्ष्मी मातेला आकर्षित करत असतात. आणि त्यासाठीच आपल्याला लक्ष्मी माता याच्या म्हणजे काही जण बघा ह्याच्यावरती लक्ष्मीची मूर्ती सुद्धा ठेवतात. पण मी तुम्हाला सांगते की लक्ष्मीची मूर्ती ठेवण्याऐवजी तुम्ही ह्याच्यावरती काय ठेवा, तर 1 रुपयाचं, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं नाणं ठेवा. म्हणजे सुट्टे पैसे जे असतात ना ते ठेवा बघा. जास्त करून महत्त्व हे जे सुट्टे पैसे असतात म्हणजे 1 रुपयाच्या, 2 रुपयाच्या नाण्यालाच आहे. आणि हीच खरी लक्ष्मी असते. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पैशाला पैसाच आकर्षित करतो बघा. आणि ज्या वेळेला आपण हा अक्षय कलश भरतो त्याच्या वरच्या साईडला आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे नाणे आपल्याकडे असतील तेवढे 1-2 रुपयाचं नाणं ह्याच्यावरती टाकायचं आहे. आणि त्यानंतर नमस्कार करायचा. आणि दिवा जो असतो तुपाचा, जो म्हणजे आधीच आपण प्रज्वलित केलेला असतो, तो तुपाचा दिवा
सुरू ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरा आपल्याला एक तेलाचा सुद्धा लावून घ्यायचा आहे बघा. दिवा धूप आरती सर्व लावल्यानंतर घंटानाद वगैरे आपल्याला सर्व करायचा आणि त्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करायचं. ह्या दिवशी नैवेद्य कोणता अर्पण करू शकता? माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि माता लक्ष्मीच्या आवडीचा नैवेद्य आहे. तुम्ही शेवयाची खीर बनवू शकता, तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता, तुम्ही पुरी, श्रीखंड किंवा जे पण गोड पदार्थ बनवू शकता आणि देव म्हणजे घरातील लक्ष्मी मातेला किंवा देवघरामध्ये नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता. नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला हे जे अक्षय कलश आहे तो सिद्ध करायचा असतो. त्यासाठी आता सेवा कोणत्या? त्याच्यावरती तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा पठण करायचं आहे. कुबेर गायत्री मंत्र 16 वेळा पठण करायचं आहे. श्री सुक्तम 16 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर व्यंकट स्तोत्र तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 16 वेळा नवारण मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 16 वेळा स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. हे जे मंत्र मी तुम्हाला सांगितलं, ह्या ज्या सेवा सांगितल्या, ह्या सेवा बघा. आता व्यंकट स्तोत्रांची सेवा ज्या घरामध्ये होते तिथे भगवान विष्णूंची सेवा होते आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माता लक्ष्मीला ही सेवा केल्यानंतर आकर्षित होते आपल्या घरामध्ये. हे जे मंत्र तुम्ही पठण करत असतात त्यावेळेला त्या वस्तू सिद्ध होत असतात. त्या वस्तूमध्ये एक विशिष्ट ऊर्जा निर्माण होत असते आणि ह्या गोष्टी ज्या असतात म्हणजे आपण जे पठण करतो हे लक्ष्मी मातेला आकर्षित करत असते बघा. आणि त्या घरामध्ये लक्ष्मी माता येते, लक्ष्मी मातेचा वास राहतो आणि त्या घरावरती लक्ष्मी मातेची कृपा राहते. अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये नक्कीच मंगल कलश म्हणजेच अक्षय मंगल कलश हा नक्की भरा. खूप महत्त्वाची सेवा आहे बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी. तर तुम्ही नक्की करा, कारण काहींच्या घरामध्ये काही वेळेला पैशाची पुरवठी येत नाही. कमावून आणलेला जो पैसा असतो तो वाईटफळ गोष्टींसाठी खर्च होतो किंवा काहींवर खूप तुमच्यावर कर्ज असतं आणि ते कर्जाचे हप्ते तुम्ही फेडत असतात. तुम्ही कष्ट तर दिवस रात्र करता पण त्या कष्टाला यश येत नाही, मिळावे तसं उत्पन्न होत नाही. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कोणत्याच वस्तू आपण घेऊ शकत नाही. तर ह्या गोष्टींसाठी तुम्हाला नक्कीच आपल्या घरामध्ये ही सेवा करा की जेणेकरून तुमच्या घरामध्ये आलेला पैसा तर पुरवठी होईलच, त्याशिवाय तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड वास करेल, निरंतर वास करेल. यासाठी आपल्याला ही सेवा घरामध्ये करायची आहे बघा. तर त्यानंतर तुम्हाला ही सिद्ध पण करायची आहे, असं नाही की नुसतं भरून ठेवायच्या गोष्टी लक्षात ठेवा. आता त्यानंतर आता हा कलश आपल्याला काय करायचा? दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर थोडंसं दूध घ्यायचं वाटीमध्ये, त्याच्यामध्ये साखर टाका आणि दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करा, नमस्कार करा आणि त्यानंतर बघा हा जो कलश असतो त्या कलशामधल्या वस्तूंचं काय करायचं? तांदूळ असतील तर तांदूळ ते तुम्ही तुमच्या धान्य जे घरामधले तांदूळ असतात त्याच्यामध्ये ते टाकू शकता, मिक्स करू शकता किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा ते तांदूळ सोडू शकता. त्यातले जे नाणं वगैरे असते म्हणजे जे पैसे असतात सुट्टे ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. जे काही कवड्या असतील, ज्या वेलच्या असतील किंवा ज्या लवंग आहेत, ज्या आपण गोमती चक्र घेतलेलं असतं, जे लाल गुंजा आपण घेतलेला असतो, त्या सर्व वस्तू आपण देवघरामध्ये ठेवून द्यायच्या म्हणजे परत आपल्याला त्या वापरता येतात. अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहेत बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.